प्लॉट घेताना ही एक चूक केली तर तुमचे लाखो रुपये कायमचे अडकणार, परत मिळणार नाहीत। आज 90% लोक असे आहेत की स्वस्त प्लॉट पाहून लगेच टोकन देतात, पण कागदपत्र तपासत नाहीत। याचं उदाहरण तुम्हाला देतो। एका क्लायंटने प्लॉट खरेदी वेळी टोकन म्हणून 3 लाख रुपये दिलेत आणि ज्यावेळेस कागदपत्र व्हेरिफिकेशन झाले त्यावेळेस कळाले की त्या प्लॉटवर लिटिगेशन म्हणजेच कोर्ट केस ही प्रलंबित आहे। अशा वेळी काय तर त्याचे पैसे अडकलेत, परत मिळाले नाहीत। म्हणूनच येथे जर अशा व्यवहारामध्ये कायद्याचा विचार केला तर तुम्ही प्रॉपर लीगल ॲग्रीमेंट तसेच लीगल व्हेरिफिकेशन न करता जर पैसे दिलेत तर ते पैसे रिकव्हर करण्यासाठी देखील खूप त्रास होतो। कारण लक्षात ठेवा, पैसे दिल्यानंतर जर सेलर गायब झाला किंवा जमीन ही बेकायदेशीर निघाली तर तुमच्याकडे काहीच पुरावा राहत नाही। त्यामुळेच प्लॉट घेण्याआधी कायदेशीर कागदपत्रे तपासून घ्या, तसा योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्या आणि हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल सर्वांना पाठवा आणि अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका।